हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजचा व्लॉग थोडासा स्पेशल आहे कारण आज आम्ही निघालो एकदम रँडम लॉंग ड्राईव्हवर. कुठे जायचं हे ठरलेलं नाही, बस गाडी काढली आणि निघालो. पण गाईज, आज आमच्या ड्राईव्हमध्ये आम्हाला असे काही एक्सपिरियन्सेस आले आहे जे तुमच्यासोबत नक्की शेअर करायचे आहेत. सो गाईज, आता आम्ही पोचलो आहोत जुहू साईडला आणि ड्राईव्ह करता करता इथे फेमस ॲक्टर्सचे बंगलोजसुद्धा दिसले आणि मुंबईमध्ये रात्री ड्राईव्ह करण्याची एक वेगळीच मजा आहे. एका बाजूला सिटी लाईट्स आणि दुसऱ्या बाजूला समुद्र, अमेझिंग. सो जुहू साईडला बीचवरती आम्ही पोहोचल्यानंतर रात्रीची वेळ असूनसुद्धा बीचवर इतकी गर्दी होती. लाईट्स, पीपल, समुद्राचा व्ह्यू आणि रात्रीची ती वाईब. ऑनेस्टली लॉंग ड्राईव्हसाठी यापेक्षा परफेक्ट काय असणार आहे. आणि आत्ता ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत उमेश आणि उमेशने मर्सिडीजचा स्पोर्ट मोड ऑन केला आहे आणि बस त्यानंतर गाडीचा मोडच बदलला. आणि आमच्या गाडीत पुढे बसलेल्या व्यक्तीची तर काय अवस्था झाली असेल तुम्ही समजू शकता. डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. पण आम्ही क्रेझी स्पीड किंवा रिस्की ड्रायव्हिंग करत नव्हतो. फक्त स्पोर्ट मोडचा फील घेत नॉर्मल सेफ स्पीड ड्राईव्ह एन्जॉय करत होतो. प्लीज तरी पण चालवत म्हणजे चालवतात भाऊजी फाटते माझी. असं तेव्हाच हा शांत बसला. आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे. आम्ही आता कुठेतरी फिरायला जाणार आहोत. कुठे जाणार आहोत माहिती नाहीये, कुठेतरी जाणार आहोत. गाईज, आम्ही पेट्रोल पंप भरायला इथे थांबलो होतो आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली. ती म्हणजे आमच्या पुढे एक गाडी थांबली होती पण ते पेट्रोल पंप बंद झालं होतं बिकॉज रात्रीचे 1:30-1:00 वाजले होते. सो त्याच्यामुळे पेट्रोल पंप ऑलमोस्ट बंद करायची तयारी होती आणि ते पेट्रोल देत नव्हते. जसं आमची मर्सिडीज तिथे पोहोचली तसं त्यांनी पेट्रोल द्यायला रेडी झाले. त्यांनी काही बोलले नाही की बंद झाले किंवा काय. सो ह्याच्यावरून एक गोष्ट कळाली की आपण किती म्हटलो की पैसा किंवा ब्रँड महत्त्वाचा नाही, पण काही ठिकाणी तो फरक पडतो. हे आपण डिनाय नाही करू शकत. लोक कधी तुमची गाडी, तुमचा ब्रँड, तुमचं राहणीमान किंवा तुमची पोझिशन बघून तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागतात. आणि मला हे सांगायचं कारण एकच आहे, लाईफमध्ये इतकं सक्सेसफुल व्हा की तुम्हाला स्वतःच तुमची ग्रोथ बघून सरप्राईज वाटलं पाहिजे. ज्या लेवलला आज आपण विचारही नाही करत आहोत त्या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे मला ही स्वतःसाठी गोष्ट रिअलाईज झाली म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगते. बिकॉज फायनान्शियल फ्रीडम, सक्सेस आणि स्वतःची ओळख यामुळे तुमचं कॉन्फिडन्स आणि लोकांचं परसेप्शन नक्की बदलतं. सो गाईज, वर्क हार्ड, ड्रीम बिग आणि स्वतःसाठी एक मोठं लाईफ बिल्ड करा. हे मला या इन्सिडेंट्सवरून शिकायला भेटलं, ते मी तुम्हालाही सांगते आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे आमच्या बाजूला एक मर्सिडीज होती आणि एका साईडला थार होती. आता सुरू झाला एकदम फिल्मी सीन. कोण कोणाच्या पुढे जात आहे. आम्ही कधी पुढे होतो तर कधी ती गाडी किंवा कधी थार होती. सो तुम्ही बघा, इतकं एन्जॉय करत होतो आम्ही. भाऊजी आपण किती चालतो. हो, थार पुढे गेली. लुकला भारी आहे गाडी. बघ ना काय भाव गेली पाठी. अरे 3-4 झाले बघ. तिघ निबंध लिहायला रेडी तर निबंध अरे थार गेली पुढे. थार आता आपण पुढे गेला. काय ब्रेक होता, आयुष्याचा ब्रेक होता. तर नशीब अगोदर मारला, पुढे जाऊन मारला असतात. लिटरली असं वाटत होतं की रेस सुरू आहे की काय, पण ऑब्व्हियसली गाईज आम्हाला रिस्क घ्यायची नव्हती. म्हणून शेवटी मग उमेशने स्पोर्ट मोड ऑफ केला आणि गाडी आरामात ड्राईव्ह करायला चालू केली. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे फन इज इम्पॉर्टंट बट सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. लॉंग ड्राईव्हला फर्स्ट टाइम मी आली आहे एवढ्या रात्रीची आणि जी मजा येते ना गाडी चालवताना. अजून एक मजेशीर गंमत सांगते. आम्ही गाडी ड्राईव्ह करत होतो आणि पुढे एक गाडी रिव्हर्स घेत होती.
सो म्हणून आम्ही थोडंसं लांब थांबलो. बघतो तर एक मुलगी ड्राईव्ह करत होती आणि तिने साईडला उभी असते ना त्या इकोला ठोकलं होतं आणि तिचा दरवाजा पुरा चेंबला होता. पार्किंगला उभी असते त्या गाडीला. सो म्हणून आम्ही खूप डिस्टन्स ठेवून पाठीस थांबलो होतो जोपर्यंत ती तिच्या वेने जाणार तोपर्यंत. आणि जसं पुढे गेलो तिच्या पाठी आम्ही जायला लागलो. तिने लेफ्टला टर्न घेतला आणि तिने जाताना एक स्माईल दिली. ती समजून गेली की माझ्या ड्रायव्हिंगला हे लोक घाबरले आहेत. सो अशाही गमतीशीर गोष्टी झाल्या आणि आजचा हा आमचा लॉंग ड्राईव्ह फायनली कंप्लीट झाला आहे. आजचा छोटा होता पण आठवणीत राहणारा होता. पेट्रोल पंपवरचा एक्सपिरियन्स असो, स्पोर्ट मोडची मजा असो, मर्सडीज आणि थारवाला लिटल रेस मुवमेंट असो किंवा जुहूची ब्युटिफुल नाईट ड्राईव्ह. ओव्हरऑल आजचा दिवस खूपच अमेझिंग होता. आणि आता फायनली आम्ही घरी पोहोचतोय. आता गाडी पार्क करणार आणि झोपणार आहोत कारण लॉंग ड्राईव्ह केल्यानंतर झोप तितकीच महत्त्वाची आहे. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. आणि सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. गुड नाईट. बाय बाय.